वारकरी संप्रदायाचे वैभव असलेल्या वाणीभूषण कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या 89व्या वर्षी काल म्हणजे 26 ऑक्टोबर 2023ला आपला देह ईश्वरचरणी ठेवला. त्यांनी स्वतः उभारलेल्या नवी मुंबईतील नेरूळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. लाखो भक्तांनी आज त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन अर्पण केलेल्या बाबा महाराजांचे संपूर्ण नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936ला सातारा येथील सातारा घराण्यात झाला. बाबा महाराजांच्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. बाबा महाराजांचे वडील उत्कृष्ट मृदुंग वादक होते तर आई लक्ष्मीला संत वाङ्मयाची फार आवड होती. बाबा महाराजांच्या सातारकर घराण्यात गेल्या 3 पिढ्यापासनं कीर्तनाचा वारसा जोपासला जातो आहे. बाबा महाराजांनी वकिलीची पदवी संपादन केली होती. इंग्रजीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते पण मराठीवर मात्र त्यांचे खास प्रेम होते. त्यांची कीर्तनं जशी महाराष्ट्रात गाजलीत अगदी त्याचप्रमाणे देश विदेशात म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका या देशामध्ये परकीय भूमीवर सुद्धा तेवढ्याच जोरकसपणे गाजले. वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी सुरेल आवाजात भजनं गायली. वयाच्या 12व्या वर्षापासून मुंबई आकाशवाणीवर त्यांचे गायन प्रसारित होऊ लागले. दादा महाराज व आप्पा महाराज यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता आणि त्यांच्या आध्यात्मिक वाटेवरूनच त्यांनी जीवनाचे मार्गक्रमण करण्याचे ठरविले. बाबा महाराजांच्या आजोबा म्हणजेच दादा महाराज यांनी या फडाची सुरुवात केली. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. दादा महाराजांच्या निधनानंतर त्यांचे दुसरे पुत्र आप्पा महाराज सातारकर यांनी या फडाची धुरा सांभाळली. इसवी सन 1962मध्ये आप्पा महाराजांचे निधन झाल्यानंतर या फडाची धुरा आप्पा महाराजांचे पुतणे निळकंठ अर्थातच बाबा महाराज सातारकर यांच्या खांद्यावर पडली व ती त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडल्याचे दिसून येतेच. 26 मार्च 1954ला बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांची विणकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गा जाधव यांच्याशी झाला व दुर्गा सकल सौभाग्य संपन्न रुक्मिणी बनल्या. बाबा महाराजांना 3 अपत्ये झाली. इसवी सन 1958ला भगवती, इसवी सन 1962ला रासेश्वरी व 1963ला चैतन्य यांचा जन्म झाला. एक भाग्यशाली संसार विश्व कल्याणार्थ अवतीर्ण झाला. पुढे मात्र दुर्दैवाने एकुलता एक असलेला चैतन्य आकस्मिकरित्या जग सोडून गेला. आज त्यांची ज्येष्ठ कन्या भगवती अर्थात हबप्पा भगवती महाराज सातारकर त्यांची परंपरा पुढे नेण्यास सक्षम असल्याचे दिसून येते. हबप्पा चैतन्य महाराज हे भगवती महाराजांचे ज्येष्ठ पुत्र. बाबा महाराजांच्या वार्धक्य आणि आजारीपणाच्या काळात बाबा महाराजांना तेवढ्याच जोरकसपणे भगवती महाराज आणि चैतन्य महाराज यांनी साथ दिल्याचे आपण बघतोय आणि यावरूनच ही परंपरा चालविण्याची ताकद त्यांच्याकडे आहे हे लक्षात येते. लग्नाच्या अगोदर बाबा महाराजांनी म्हणजेच इसवी सन 1950 ते 1954 या काळामध्ये बाबा महाराजांनी लाकूड सामानाचा म्हणजे फर्निचरचा व्यवसाय केला. पण पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय करत हा व्यवसाय बंद केला. सुमारे 150 वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबरच ही मानकरी परंपरा म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्ष राखली आहे. 1962 साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर ही परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा राज्यात त्यांनी कीर्तनं, शेकडो प्रवचने केली. 1974 साली श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले. 1980 ते 1999 या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. 1998 ते 2001 या कालावधीत अमृतानुभव
या विषयावर प्रवचने केली. डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांची कीर्तनं गाजू लागली. बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. एक मोठं प्रबोधनात्मक कार्य त्यांनी या काळात केलं. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधे पुरविण्यात येतात. 1986 लंडन येथे हिंदीतून त्यांची 4 प्रवचने झाली. तसेच अमेरिकेमध्ये 14 विविध ठिकाणी त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने झाली आणि संपूर्ण जगाला बाबा महाराज हे नाव माहीत झालं. त्याचबरोबर कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालासे कळस, अनाथांचा नाथ, देवाची द्वारी अशा विविध प्रवचन मालिका दूरदर्शनवरून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांच्या जवळपास सुमारे 57 ध्वनिफिती प्रसिद्ध आहेत. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत, श्री सद्गुरू दादा महाराज सांप्रदायिक भजन मालिका अशा अनेक ग्रंथ संपदा बाबा महाराजांच्या प्रसिद्ध आहेत. संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्री त्यांच्या कीर्तनाच्या कॅसेटची झाली आणि याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांचा प्लॅटिनम डिस्क देऊन सरेगम कॅसेटच्या वतीने गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातले असे पहिले कीर्तनकार आहेत की ज्यांची विक्रमी कॅसेट विक्री झाली आणि त्याबद्दल त्यांचा गौरव झालेला आहे. बाबा महाराजांनी आपला देह जो सत्कारणी झिजविला त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. श्री देवेश्वर संस्थान सारसबाग पुणे, तसेच पुणे विद्यापीठाचा नामदेव अध्ययन पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला. 1986 श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनतर्फे तत्कालीन कुलगुरू श्री श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार झाला. याशिवाय सातारा भूषण, फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही बाबा महाराजांना सन्मानित करण्यात आलेले आहे. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय बाबा महाराज सातारकर यांनी आपल्या जीवन कर्तृत्वाने साध्य केलेला आहे. मुंबई येथे नेरूळ या भागामध्ये म्हणजेच नेरूळ जिमखान्याच्या अगदी समोर बाबा महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्तीर्ण असे भव्य दिव्य असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलेले आहे, जे संगमरी दगडाने उभारलेले आहे आणि अत्यंत प्रसन्न वातावरण या मंदिरामध्ये दिसून येत आहे. अलीकडच्या काळामध्ये बाबा महाराजांची सर्व कीर्तने याच मंदिरामध्ये व्हायची. बाबा महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी बाबा महाराजांचा जो देह ठेवण्यात आलेला होता तो याच मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला होता. कीर्तन कलेचा परिपूर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणावे, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत म्हणावे की आधुनिक काळातील माऊली महावैष्णव श्री बाबा महाराज सातारकरांचं कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तिस्वर होण्याचा मान प्रदान करते. अशा महान विभूतीस नादब्रह्म वाणीभूषण सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांना मायबोली कट्टातर्फे तसेच मायबोली कट्टाच्या रसिकांकडून तसेच हा व्हिडिओ जे बघत आहेत ऐकत आहेत त्यांच्याकडनं सुद्धा बाबा महाराजांना कोटी 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 प्रणाम. नमो माय भाषा.